शेतकरी बांधवांनो नमस्कार. परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. शेतकरी बांधवांनो, आपण जर भेंडीची लागवड केलेली असेल आणि त्या भेंडीच्या पानाच्या मागच्या बाजूला जर पांढरी माशी दिसत असेल तर ते धोकादायक आहे. कारण पांढरी माशी 20% रस सकिंग करते, पण त्याचा जो निम्स आहे तो निम्स साधारण 80%पर्यंत नुकसान करतो. त्यासाठी आपल्याला पांढरी माशी आणि निम्स या दोन्हीचं सुद्धा नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे. कारण नियंत्रण जेवढ्या लवकर तुम्ही कराल तेवढा भेंडीची ग्रोथ चांगल्या प्रकारे होणार आहे आणि फुटवे सुद्धा चांगले निघणार आहेत. तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काही मार्केटमध्ये औषधं उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपण उल्लाला हे औषध घेऊ शकताय, किंवा आपण टाकाप म्हणून एक औषध आहे ते सुद्धा घेऊ शकताय, किंवा आपण पेगासस घेऊ शकताय. तसेच आपण लान्सर गोल्ड घेऊ शकताय, आसाटाप घेऊ शकताय, ॲसिपेट घेऊ शकताय, प्राईड म्हणून एक औषध आहे ते घेऊ शकताय. त्याचबरोबर आपल्याला ही औषधं घेत असताना त्या औषधामध्ये जर आपण काही जैविक औषधं घेतली तर अतिशय पांढऱ्या माशीचं दीर्घकाळापर्यंत नियंत्रण आणि लवकर नियंत्रण होणार आहे. तर ही औषधं घेत असताना ह्याच्यामध्ये जर आपण इकोसाईड असेल, इकोडा असेल, नोथ्रिप्स असेल, ही औषधंसुद्धा मिक्स करून घ्यायची आहेत. त्यामुळे पांढऱ्या माशीचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होणार आहे. तसेच आपण प्रत्येक फवारणी करताना त्याच्यामध्ये निमिसाईड हे निंबूसारखं जरूर वापरायचं आहे. तसेच ह्या फवारण्या करत असताना पांढरी माशी हे पानाच्या मागच्या बाजूला लपलेली असते. त्यासाठी फवारेलं औषध हे चांगल्या प्रकारे पेनिट्रेशन होऊन खालच्या बाजूला येणं महत्त्वाचं आहे, तर पांढरी माशीचं नियंत्रण होणार आहे. त्यासाठी आपल्याला न्यूट्रास्फेड हे वापरायचं आहे. तसेच न्यूट्रास्फेडच्या वापरामुळे पाण्याचा pH आणि TDS हे सुद्धा दोन्ही बॅलन्स झाल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला औषधाचे रिझल्टसुद्धा 100% मिळणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे आपल्याला भेंडीची पांढरी माशीचं नियंत्रण करायचं आहे. धन्यवाद.